विसावे घेभराडीच्या नवरात्री विशेष भागामध्ये आपलं स्वागत। प्रत्येक देवी ही सर्वसामान्य स्त्रीला प्रेरणादायी असते आणि प्रत्येक सर्वसामान्य स्त्रीमध्ये देवीचं एक रूप दडलेलं असतं आणि या रूपाची प्रचितीच देणारी एक कथा आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष भागामध्ये। ती एक सर्वसामान्य स्त्री होती, पण तिच्या आईवडिलांच्या लक्षात आलं की जसजसं तिचं वय वाढतंय तशी तिची दृष्टी अधू होत चालली आहे। हे लक्षात येताच आपली दृष्टी पूर्णपणे जाण्याच्या आत आपण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे या जिद्दीने तिने आपलं BEdचं शिक्षण पूर्ण केलं। पण तिची ही कथा इथेच थांबत नाही, पुढे ही कथा व्हाईस प्रिन्सिपलशिपपर्यंत जाते। नक्की ही कथा काय आहे, चला पाहूया आणि त्यातून प्रेरणा घेऊया। दृष्टीहीन व्यक्तींकडे आपण अगदी सहानुभूतीने पाहतो, पण आपण जवळ जाऊन जर त्यांचा प्रवास पाहिला तर तो किती खडतर आहे याची जाणीव आपल्याला होते। अशीच एका सामान्य मुलीची आपण आज कहाणी पाहणार आहोत, जिने असामान्य प्रयत्न केले आहेत आणि एक अडचणींचा सामना केलाय आपली दृष्टी मिळवण्यासाठी। अशीच एक कहाणी जाणून घेऊयात एका दुर्गेची, कल्पना खराडे यांची। कल्पना खराडे विद्याविहारच्या सोमय्या BEd कॉलेजच्या उपप्राचार्य। सामान्य माणसांसाठी हा जो उपप्राचार्य पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे तो म्हणावा तेवढा कठीण नाही, पण कल्पना यांची जीवन कहाणी ऐकल्यानंतर त्यांचा इथवर पोहोचण्याचा प्रवास किती खडतर आणि अडथळ्यांनी भरलेला होता याची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल। कल्पना यांचा जन्म झाल्यानंतर आपल्या मुलीला थोडं कमी दिसतं, अंधारात ती जायला बिचकते हे लहानपणीच आई वडिलांना कळलं आणि मग त्यांची दृष्टी वाढण्यासाठी पौष्टिक आहार देखील सुरू केला। तेव्हा त्यांना जे काही त्यांचा अवेअरनेस होता त्याप्रमाणे त्यांना वाटलं की मला रातांधळेपणा आहे जो A विटॅमिनच्या सेवनाने पूर्ण बरा होईल, म्हणून मग मला A विटॅमिनची ट्रीटमेंट किंवा ते पदार्थ खायला सांगितले जायचे। त्यानंतर त्यांना शाळेत घातलं, पण जसजशी त्यांची इयत्ता वाढत होती तसतशी कल्पना यांची दृष्टी कमी होत होती। याचा परिणाम कल्पना यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ लागला। आय वॉज वन ऑफ द गुड स्टुडंट्स ॲक्च्युली, पण ह्या माझ्या वाढत्या दृष्टीदोषामुळे मग एक वर्ष असंही आलं की मी एके वर्षी गणितात फेलसुद्धा झाले। मग तेव्हा आईवडिलांनी खूप सिरियसली हे सगळं मनावर घेतलं आणि त्यांना जाणवलं कदाचित की हा प्रॉब्लेम जितका साधा वाटतो तितका नाही आहे। उपचारासाठी डॉक्टरांकडे नेल्यानंतर काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या। डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट खराडे कुटुंबियांच्या मनावर आघात करणारा होता। तुमच्या मुलीला रेटिनिस पिगमेंटोसा नावाचा अत्यंत दुर्मिळ रोग आहे असं डॉक्टरांनी सांगितलं, ज्या रोगावर कोणत्याही प्रकारचे उपचार उपलब्ध नाहीत। आणि अजून एक धक्कादायक गोष्ट त्यांना कळली ती म्हणजे या आजारावर त्यांची दृष्टी ही दिवसेंदिवस कमी होत जाणार आणि एक दिवस तिच्यासमोर येणार तो म्हणजे कायमचा अंधार। हा अंधाराचा दिवस किती दिवसांनी किती वर्षांनी येईल याबद्दल डॉक्टर काहीच सांगू शकत नव्हते। कल्पना यांच्या सुरू असलेल्या शिक्षणावर एकंदरीतच त्यांच्या पुढच्या भविष्यावर याचा परिणाम होणार होता। या सगळ्यामध्ये कल्पना यांची SSC झाली। अगदी कमी दिसत असून सुद्धा त्यांनी जमेल तेवढा पेपर लिहिला आणि त्यामध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या। आता त्यानंतर काय करायचं हा मोठा प्रश्न होता, पण त्यांनी जिद्दीने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला। आपल्याकडे जर 2 वर्षच आपण हे जग पाहू शकणार असू तर एखादा 2-1 वर्षाचा कोर्स का करू नये, आणि म्हणून मग मी DEdचा कोर्स केला। DEd म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन, म्हणजे प्रायमरी टीचरचा कोर्स। DEdचा कोर्स पूर्ण केल्यानंतर पहिलीच्या मुलांचा वर्ग कल्पना यांना देण्यात आला आणि वर्षभरात जाणवलं की नाही आपण हा जॉब सुद्धा फार काळ नाही करू शकणार आहोत। मुलांना पुस्तक वाचून दाखवणं शक्य नव्हतं। हे सगळं पाहिल्यानंतर पुन्हा एकदा मन अत्यंत उद्विग्न झालं की पुढे काय करायचं। पण आयुष्यात काही वळणं अशी येतात जिथे आपल्याला योग्य मार्ग मिळतात। असाच काहीसा मार्ग कल्पना यांनाही मिळाला। एका वर्तमानपत्रात एक छोटीशी बातमी छापून आली की रेटिनायटिस पिगमेंटोसा जो हा माझा आजार होता त्यावर तत्कालीन USSR म्हणजे आज आपण त्याला रशिया म्हणतो त्या USSR मध्ये एका मॉस्कोमधील हॉस्पिटलमध्ये प्रायोगिक तत्वावर काही उपचार सुरू झालेले आहेत। परदेशात उपचार ही मध्यमवर्गीय या गोष्टीचा विचारच कधी करू शकत नाही।
कल्पना यांच्या बाबांनी निर्धार केला की माझ्या मुलीला मी रशियाला नेणार. त्या काळी म्हणजे 1977 ते 78 साली मध्यमवर्गीय कुटुंबियाने एवढी हिंमत दाखवणं सुद्धा खूप धैर्याचं होतं. नाना प्रकारे ओळख काढून कल्पना यांच्या उपचारासाठी खराडे यांनी रशियाशी पत्रव्यवहार सुरू केला. त्या काळी एकेका पत्रासाठी 2 ते 3 महिने वाट पाहावी लागत. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. रशियाच्या त्या संशोधक टीमने कल्पना यांना रशियाला बोलवलं. कल्पना आणि त्यांचे बाबा 1979 साली मॉस्कोला पोहोचले. रशियन डॉक्टरांनी माझी तपासणी केल्यानंतर अतिशय गंभीर आवाजात सांगितलं की मिस्टर खराडे, तुमच्या मुलीचा आजार हा खूप पुढे गेलेला आहे आणि त्याच्यावर आपण काही नाही करू शकत. हे ऐकून पुन्हा त्यांना धक्का बसला. पण त्यांचे बाबा कोलमडून न जाता त्यांनी डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती केली. मग माझी ट्रीटमेंट जेव्हा सुरू झाली, 10 दिवसाचा ट्रीटमेंट झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले की तिचा थोडाफार ती रिस्पॉन्ड करते, तुम्ही परत 6 महिन्याने या आणि ट्रीटमेंटचा दुसरा डोस घ्या. पुन्हा 6 महिने येणं हे आमच्या दृष्टीने अत्यंत अशक्यप्राय होतं, कारण पहिल्यांदाच आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत तिथे पोचलेलो होतो. पण इथं मला सांगायला खूप आनंद वाटतो की आपला भारतीय दूतावास मदतीला धावून आला. त्या काळचे ॲम्बॅसेडर इंद्रकुमार गुजराल, जे नंतर आपल्या भारताचे पंतप्रधान होते काही काळ, ते तेव्हा तिथे राजदूत म्हणून उपस्थित होते. त्यांनी बाबांना तिथं लोकली अपॉइंट केलं. एम्बेसीमध्ये एक लोकली जॉब दिला. एक छोटासा फ्लॅट आम्हाला राहायला मिळाला आणि आम्ही तिथं 6 महिने राहण्याचा निर्णय घेतला. 6 महिन्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांची दृष्टी वाढली नाही, पण आहे त्यापेक्षा कमी देखील झाली नाही. ही दृष्टी तशीच ठेवण्यासाठी डॉक्टरांनी कल्पनाला अजून काही महिने रशियातच राहण्यास सांगितलं. त्यांची दृष्टी वाढेल हीच आशा मनात ठेवून कल्पनाच्या बाबांनी त्यांना उपचारासाठी रशियातच ठेवलं आणि स्वतः मायदेशी परतले. त्यानंतर कल्पना यांनी रशियात त्यांचं पुढचं शिक्षण सुरू केलं. कॉलेजमध्ये मी MA एज्युकेशन हा कोर्स कंप्लीट केला, मास्टर ऑफ आर्ट्स इन एज्युकेशन. मी तिथल्या कॉलेजची त्या वर्षाची टॉपर बनू शकले. मी MA करू शकले तर मग पुढे अजून का नाही, आणि मग मी PhD करण्याचा निर्णय घेतला. PhD मी 3 वर्ष पूर्ण केली. MA आणि PhD पूर्ण करेपर्यंत कल्पना यांची 12 वर्ष रशियातच गेली आणि त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी एक आनंदाची वार्ता सांगितली. तू आता हे ट्रीटमेंट भारतात राहून सुद्धा तू घेऊ शकशील, कारण आता हे औषध आम्ही ओपन करतो आहोत, जे एक्सपेरिमेंटल तत्वावर चालू होतं ते. 1991 साली कल्पना भारतात आल्यानंतर त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. तर त्या वेळची परिस्थिती अशी होती की BEd हा जो कोर्स होता, हा कोर्स अंधांसाठी सहजासहजी उपलब्ध होत नसे, कारण हे दृश्य स्वरूपाचा हा कोर्स होता आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्ही शिक्षक बनता. मग अंध व्यक्ती कशी काय शाळेत शिकवू शकणार, हा प्रश्न लोकांच्या मनात असायचा. ज्या काळी दृष्टिहीनांना शिक्षकाच्या या कोर्ससाठी विद्यार्थी म्हणून ॲडमिशन मिळायची नाही, त्यावेळी कल्पना यांनी शिक्षक म्हणून त्याच कोर्ससाठी नोकरी मिळवली. माझे त्यावेळचे प्रिन्सिपल डॉक्टर देशमुख आणि सोमय्या मॅनेजमेंट यांनी खरंच माझ्या ॲबिलिटीवर विश्वास ठेवला, माझ्या डिसॅबिलिटीकडे न पाहता आणि मला त्यांनी एक इन्क्लूड करणं, मला मेनस्ट्रीममध्ये आणणं, माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवणं हे त्यांनी दाखवलं. आणि त्यामुळे मी ह्या क्षेत्रात पहिली आहे भारतामध्ये जी टीचर एड्युकेटर बनली, व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन. आणि मग तिथून माझा एक आयुष्याचं एक वेगळं वळण सुरू झालं. इथपासूनच कल्पना यांच्या करिअरचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आता त्या सोमय्या महाविद्यालयात व्हाईस प्रिन्सिपल या पदावर कार्यरत आहेत. कल्पना सामान्य व्यक्तीसारखं स्मार्टफोन आणि कम्प्युटर देखील वापरतात. त्यासोबतच त्यांच्या या जिद्दीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलंय. त्यांचा हा प्रवास नक्कीच फार सोपा नव्हता, पण आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर खडतर मार्ग देखील आपण पार करू शकतो, याचाच प्रत्यय आपल्याला नक्कीच येईल. कल्पना खराडे यांचा जीवन प्रवास खरोखरच आपल्या सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. दृष्टीने त्यांच्या जीवनातले बंद केलेले दरवाजे त्यांनी शिक्षणामार्फत सर्वांसाठी खुले केलेत. आपणही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या दिव्यांगांना थोडीशी मदत करून त्यांच्या यशातला खारीचा वाटा आपण नक्कीच उचलू शकतो. कॅमेरामन राम दुबेसह मी सुरदा वाघुले, ABP माझा, मुंबई.